राज्यातील पावसासंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। तर शेतकरी मित्रांनो, आज रात्री आणि मध्यरात्री देखील महाराष्ट्रात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। लगेच आज सायंकाळी महाराष्ट्रातील वातावरण बदललेले पाहायला मिळेल। तर रात्रीपर्यंत राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर जाणून घेऊयात हा पाऊस कोणत्या भागात होणार आहे याविषयी। पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील सोलापूर तसेच मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड आणि नांदेड, हिंगोली, परभणीच्या परिसरात देखील आपल्याला आज रात्री मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, इकडे नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात झालेला पाहायला मिळेल। कोकणात देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये आज रात्री ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, विशेष करून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये आज रात्री मोठा पाऊस होणार आहे। उर्वरित महाराष्ट्रात मात्र ढगाळ वातावरण आणि यातील काही भागात हलका पाऊस होऊ शकतो। तसेच विदर्भात देखील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा या परिसरामध्ये ढगाळ वातावरण आज रात्रीला निर्माण होईल। मात्र मोठ्या पावसाची शक्यता विदर्भात असणार नाही। यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो। मात्र उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। पुढील 2 ते 3 दिवस उद्यापासून राज्यात जोरदार ते मुसळधार पावसाचे असतील। वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं। आपण या ठिकाणी पाहू शकता सावंतवाडी, त्यासोबतच विटा, वडूज, सातारा, पंढरपूर, इंदापूर तसेच तुळजापूर या भागात देखील आज रात्री पावसाचे वातावरण निर्माण होईल। बारामती, जेजुरी, दौंड तसेच बार्शी, पेठ, कैज, जामखेड या परिसरात देखील आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर खोपोली, खेड, जुन्नर, कल्याण, डोंबिवली, इगतपुरी, श्रीरामपूर, पैठण, वैजापूर या भागात देखील रात्रीला पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। मित्रांनो, विदर्भात मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही, तरी विदर्भातील बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। त्यासोबतच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।